तर सांगलीत भाजपनं उमेदवारी डावलल्यानं माजी उपमहापौर शिंदेंच्या शिवसेनेची वाट त्यांनी धरलेली आहे। माजी उपमहापौर युवराज बावडेकर यांच्यासह इच्छुकांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिंदेंचं धनुष्यबाण हाती घेतलंय। युवराज बावडेकर यांच्याकडून शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे। तर पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रहारच्या संजय गायकेंनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। सरकार कर्जमाफी करत नाही, त्यामुळे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी गायकेंना शेतकरी पोशाखात अर्ज दाखल त्यांनी केलेला आहे। अनामत रक्कम म्हणून गायकेंनी 5,000 रुपयांची नाणं घेऊन ते आलेले होते। शेवटच्या दिवशी चिल्लर मोजण्याची वेळ निवडणूक कर्मचाऱ्यांवर आल्यानं त्यांची चांगलीच डोकेदुखी वाढलेली होती। माझा पहिला नंबर आहे ना, माझा पहिला नंबर आलेला आहे। उदार फॉर्म देताना चिल्लर पूर्ण मोजलेले आम्ही आणि त्यांचं कामाचे मोजायचं ना, ते कशा घेतात पगार मग। कायवाडी क्रमांक 22 क मधनं मी अर्ज भरत आहे। चिल्लर आहे 5,000 पूर्ण मोजलेले आहेत। पण त्या शिक्के बघा, 100चे 1 रुपयाचे नाणं आहे, 2 रुपये नाणं आहे, अशा मी 5 बॅग भरलेले आहेत। तर पिंपरी चिंचवडमधून एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। पत्नीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या भाजपच्या चेतन भुजबळ यांना आणि त्यांच्या सहकार्यांना प्रवेश देण्यास पोलिसांनी नकार दिला। या कारणावरून पोलीस आणि चेतन भुजबळ यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली। मुंबई महापालिका निवडणुकीत विचारांचा मेळ घालण्याचा काँग्रेसचा प्रामाणिक प्रयत्न आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी ही प्रतिक्रिया दिली। मित्र पक्षांकडून निवडणुकीबाबत चांगला प्रतिसाद मिळाला असं देखील हर्षवर्धन सकपाळ यांनी म्हटलेलं आहे। एकंदरीत मित्रपक्षांशी असणारा संख्येचा खेळ नाही, तर मुंबई महानगरपालिकेमध्ये विचारांचा मेळ घालण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून घातला होता। आणि हा मेळ बसत असताना जी साध मित्रपक्षांना घातली त्याच्याकडून मिळालेला प्रतिसाद हा वाखाणण्याजोगा आहे। त्यामुळे एकंदरीत सत्ता आणि संख्या ही महत्वाचा नसून आगामी काळात शाहू फुले आंबेडकर आणि महाराष्ट्र धर्म जोपासण्याच्या अनुषंगाने उचललेलं पाऊल आहे। संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत उमेदवारी वाटपावरून माजी महापौरांमध्ये नाराजी पाहायला मिळाली। निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेल्या 8 माजी महापौरांमध्ये नाराजी आहे। उमेदवारीसाठी पक्षप्रवेश केलेल्या 8 पैकी मोजक्यांनाच उमेदवारी मिळाली आहे। नंदकुमार घोडेले, विमलताई राजपूत आणि कलाताई ओझा यांना निवडणुकीमध्ये संधी नाही। तिकीट न मिळालेले नेते पक्षविरोधी काम करणार की शांत राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। चंद्रपूरमध्ये आमदार किशोर जोरगेवार यांच्या आक्षेपानंतर अजय सरकार यांची उमेदवारी नाकारली आहे। अजय सरकार यांच्या जागी रॉबिन विश्वास या कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात आली आहे। त्याचबरोबर प्रभाग 3 मधून पूजा पोतराजे आणि चंद्रकला सोयाम यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे। तर सोलापूरमध्ये अर्ज स्वीकृती केंद्रावरती भाजपाविरोधात सर्वपक्षीय नेत्यांचा ठिया पाहायला मिळालाय। वेळ संपल्यानंतर भाजपा आमदार सचिन कल्याण शेट्टी आल्यानं त्यांना काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटानं आत जाण्यासाठी रोखलं। एबी फॉर्म यापूर्वीच दिलेत, केवळ पोहोच घेण्यासाठी आम्ही आलो होतो, मात्र शिवसेना, शिंदे गट आणि ठाकरे गट काँग्रेस पक्षाने याला आक्षेप घेतल्याचं त्यांनी सांगितलं। आम्ही पोच घेण्यासाठी लाईनीत थांबित आहे। आमचे बी फॉर्म ऑलरेडी म्हणजे आत गेलेले आहेत, आम्हाला पोच पाहिजे आणि पोच घेण्यासाठी काही राजकीय पक्षाचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, त्यांनी अडवणूक केली। त्यांना मी समजावून सांगायचा प्रयत्न करतो, बाबा आमच्या हातात एकही बी फॉर्म नाही आहे, आम्हाला आमचे पोच घ्यायच्यात आणि आम्ही अजून अद्यापर्यंत सगळीकडे दिलेलं आहे। पोच राहिले होते, बाकी पोच गोळा करतोय। आमच्या हातात एकही बी फॉर्म नव्हता आणि आत्ता आम्ही बसलो कशासाठी आहोत की आम्ही जर असंच निघून गेलो तर त्याचा अर्थ वेगळा निघेल। एबी फॉर्म द्यायची पद्धत असते। एबी फॉर्म दिल्यानंतर आरो टायमिंग लिहून देतात। उमेदवार जेव्हा नामनिर्देशन पत्र देत आहे तेव्हा त्यांनी तारीख आणि वेळ मिनिटावर लिहून देतात। मग त्यांनी त्यांचं तिथं लिहिलेलं आहे की ते त्या केंद्रात किती वाजता दिले। त्यानंतर ते पळत येताना आपण बघितलंय। या ह्याच्यात जर नोंद आहे, मला माहित आहे तिथं आत कॅमेरा चालू आहे, तुम्ही फक्त या लाईव्ह शूटिंग घ्या। आतले आरोनच्या टेबलवर ज्या सरकारी कॅमेरा चालू आहे त्याची शूटिंग घ्या। माझी विनंती आहे, महाराष्ट्रात सगळीकडे या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत असेल, माझी विनंती आहे निवडणूक आयोग 15 तारखेपर्यंत कमीत कमी तरी कायद्याचं राज्य ठेवा। राहुल शेवाळेंच्या पत्नीची मुंबई महापालिका निवडणुकीतून माघार पाहायला मिळते। कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी निवडणुकीतून माघार घेतल्याचं कामिनी शेवाळेंनी म्हटलेलं आहे।
तर नागपुरात भाजपला तिकीट दिल्यानं शिंदेचे पदाधिकारी नाराज आहेत. शिंदेच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांची यादी जाळलेली आहे. भाजपनं आयात उमेदवारांना तिकीट दिल्यामुळे यादी जाळल्याचं यावेळेला सांगण्यात आलं. नक्कीच नाराजी आहे, कारण आम्ही शिंदे साहेब जेव्हा वेगळे झाले तेव्हापासून आम्ही पक्षाचं काम करत आहे. मी प्रभागामध्ये आणि या शहरामध्ये 7 ते 8 हजार सदस्य केलेले आहे. प्रत्येक बैठकीमध्ये आणि प्रत्येक यांच्या कार्यक्रमात मी उपस्थिती दिली, परंतु मी एक महिला जिल्हा प्रमुख असताना आज